तुमच्याकडे कोण कॅन्सर पेशंट्स असतील किंवा जर नातेवाईक जर कोणी हे व्हिडिओ बघत असतील तर ते कसं अप्लाय करायचं ते सरांकडून आपण जाणून घेऊया. एंड ये धर्मशाला का प्रोजेक्ट है. हमारे 18 सेंटर्स में डायलिसिस चलते हैं, Okay. ऑल फ्री ऑफ कॉस्ट. और ब्रेकफास्ट जो नाश्ता वगैरह रहता है वो नाश्ता वगैरह भी बढ़िया रहता है। ओके ऑन टाइम रहता है और हाँ। खाने का क्वालिटी भी अच्छा. हम्म। सो जनरली हमारा जो मेन्यू होता है उसमें एक सूखा सब्जी, एक गीला सब्जी, दाल, राइस, रोटी एंड छाछ होती है. Okay. सो वहाँ पे भी हम 5 रुपीज़ फॉर ब्रेकफास्ट, 10 रुपीज़ फॉर लंच, 10 रुपीज़ फॉर डिनर हम चार्ज करते हैं. ओके इट्स वेरी कंफर्टेबल. यस ये मेरा डाइनिंग एरिया है विद 2 चेयर्स. ओके हर फ्लैट में टीवी प्रोवाइड किया है, हैथवे का केबल है. सो ये यहाँ पे हमने बेसिक एम्यूनिटीज दे दी है. एक इंडक्शन है और बेसिक चाय बनाना है, मैगी बनाना है या कुछ भी बनाना है, दैट्स यू कैन डू इट. वेरी नाइस. हर रूम में फ्रिज प्रोवाइड किया हुआ है. अच्छा आपको कभी भी लगे कि हमको कैंसर पेशेंट्स के लिए फूड सर्व करना है या खाना खिलाना है, आप कभी भी आके खाना खिला सकते हो. इसमें कोई स्पेसिफिक अमाउंट नहीं है. आप 2000 रुपया, 3000 रुपया, जितना भी आपकी कैपेसिटी है, यू कॅन गो टू द हायेस्ट अमाउंट, यू कॅन गिव्ह एस डोनेशन्स. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, आजचा ब्लॉग थोडा वेगळा आणि मनाला भिडणारा असणार आहे. आज मी तुम्हाला अशा एका संस्थेमध्ये घेऊन जाणार आहे जी संस्था टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील जे रुग्ण उपचार घेतात त्यांना कमी दरामध्ये राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आणि खरंच अशा संस्था समाजासाठी किती मोठं काम करत आहेत ते आज आपण जवळून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, कॅन्सर ट्रीटमेंट जितकी कठीण असते तितकंच कठीण असतं बाहेरून आलेल्या लोकांसाठी इथे राहणं आणि जेवण मॅनेज करणं. तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला याच गोष्टीचं सगळं सोल्युशन देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि त्यासाठी मी आलेलो आहे आज भोईवाडा परिसरामधील बॉम्बे डाईन मिल कंपाऊंडमध्ये. आणि हे बघू शकता माझ्या मागे माडाच्या बिल्डिंग्स आहेत, त्यापैकी 5D नावाच्या बिल्डिंगमध्ये मी आज जाणार आहे. येथील जवळील लोकेशन म्हणजे भोईवाडा स्मशानभूमी. तर मी आता या संस्थेच्या ऑफिसमध्ये जाणार आणि सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ही बघा, ही 5D नंबरची बिल्डिंग आहे. आणि या आतमध्ये मी दाखवतो तुम्हाला कोणत्या फ्लोअर पासून कोणत्या फ्लोअर पर्यंत या संस्थेच्या रूम्स आहेत. इथे बघू शकता 16 माळ्यापासून 24व्या माळ्यापर्यंत या रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या तुम्हाला रूम्स अवेलेबल होणार आहेत. तर मंडळी, माझ्यासोबत आहेत नीरज शाह सर. वेलकम सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. थँक्यू. तर सर, मला ह्या रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बद्दल थोडं जाणून घ्यायचं आणि जी काही तुम्ही इथे सुविधा प्रोव्हाइड करताय पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. So Rotary Club Bombay is one of the prestigious Rotary Club in India. Yes. Number 1 in India and number 3 in the world. ओके. And various projects है, जैसे विलेज डेवलपमेंट है, हमारी हॉस्पिटल्स चल रही, आई हॉस्पिटल है, फिर आनंद यान हमारा फ्लैगशिप प्रोग्राम है जहाँ पे हम बच्चों के लिए रखते हैं. ओके. फिर ओल्ड एज होम्स हैं हमारे. एंड ये धर्मशाला का प्रोजेक्ट है. हमारे 18 सेंटर्स में डायलिसिस चलते हैं, Okay. ऑल फ्री ऑफ कॉस्ट. ओके. एंड पीडियाट्रिक सर्जरीज हम करते हैं. हमारा और एक फ्लैगशिप प्रोग्राम अभी चालू है जहाँ पे हमने वाडा की फीमेल्स 15 लाख फीमेल्स को एजुकेट करने का बीड़ा उठाया है. अभी तक 2 लाख वीमेंस को हमने एजुकेट कर लिए हैं. सो दिस इज मल्टीपल प्रोग्राम्स इट इज बीन रन बाय रोटरी क्लब ऑफ बॉम्बे. ओके. और ये जो हमारा धर्मशाला का जो प्रोजेक्ट है, हमारे पास डिस्ट्रिक्ट गवर्नर और हमारे क्लब के पास प्रेसिडेंट रोटेरियन संदीप अग्रवाला जी का ये प्रोजेक्ट्स था. Okay. और पास प्रेसिडेंट विनीत भटनागर जी ने इसको सपोर्ट किए. और HDFC केम इन एज अ डोनर एंड दे सपोर्टेड इन मेकिंग दिस एंटायर प्रेमाइसेस. ओके. मुझे अपॉइंट किया एज अ चेयरमैन टू लुक आफ्टर द एंटायर प्रोजेक्ट. एंड मेरी को चेयर है स्वाति मयकर करके. सो शी ऑल्सो हैंडल्स द प्रोजेक्ट्स. सो वी आर पार्ट ऑफ रोटरी क्लब. सो हमारा जॉब है यहाँ पे देखना कि हर एक चीज़ सुविधा प्रॉपर मिल रही है पेशेंट्स को, यहाँ पे कोई तकलीफ नहीं. मैं हर बुधवार को 12 से 1 बजे तक आई एम ओवर हियर टू गिव सर्विसेज. दिस व्हाट वी डू इट. हाँ सर, इधर क्या क्या मिलता है पेशेंट को?
ओके, तो जैसे पेशेंट्स यहाँ पे आते हैं, तो पेशेंट्स का पहले मैं अलॉटमेंट बता देता हूँ। ओके तो जिनकी ट्रीटमेंट टाटा हॉस्पिटल में होती है वो पेशेंट्स को यहाँ पे अकोमोडेशन मिल सकता है, और वो अकोमोडेशन इज़ डिसाइडेड बाय टाटा हॉस्पिटल ओनली। सो यहाँ पे अगर उनकी फाइनेंशियल बैकग्राउंड एक बार देखते हैं, अगर नहीं है सो हम उनको फ्री में अकोमोडेशन देते हैं। अगर दे कैन अफोर्ड लिटल बिट तो इट इज़ 300 रुपीज़ पर डे, ओके एंड अगर दे कैन अफोर्ड लिटल बिट मोर इट इज़ 600 पर डे। सो ये चार्जेस होते हैं फॉर 3 पीपल। सो पेशेंट एंड 2 अटेंडेंट तक हम यहाँ पे अकोमोडेशन देते हैं। ये अकोमोडेशंस में मैं आपको बाद में रूम्स दिखा देता हूँ। सो रूम्स के अंदर यू कैन अंडरस्टैंड व्हाट फैसिलिटीज़ व्हाट वी आर गिविंग टू इट। अपार्ट फ्रॉम रूम यहाँ पे किचन है हमारा, राइट। सो किचन भी मैं आपको टूर लेके जाऊंगा कि किचन क्या है, फूड कैसे सर्व होता है। सो वहाँ पे भी हम 5 रुपीज़ फॉर ब्रेकफास्ट, 10 रुपीज़ फॉर लंच, 10 रुपीज़ फॉर डिनर हम चार्ज करते हैं, एंड इज़ अ फुल फ्लेजेड लंच ब्रेकफास्ट डिनर व्हाट वी प्रोवाइड। इसके अलावा हमारे जो किचन हैंडल करते हैं वो विद आर्या जो हमारी पार्टनर है। इसके अलावा हमारे दूसरे पार्टनर है वी केयर करके। तो वी केयर का रिस्पॉन्सिबिलिटी ये है कि डेली पेशेंट्स के साथ इंटरेक्ट करना, उनकी मानसिक के बारे में बात करना, उनके मेंटल वेलबींग देखना कि उनको कोई डिप्रेशन वगैरह नहीं है, क्योंकि कैंसर ऐसी बीमारी है कि कोई भी इंसान बीमार मेंटल हो जाए। सो दे नीड टू टेक केयर अबाउट इट, एंड मंथली उनके लिए अवेयरनेस प्रोग्राम्स करना, बाहर उनको साल में 2 बार 3 बार उनको कोई म्यूज़िकल प्रोग्राम्स में लेके जाना। उनका कैंसर डे हम सेलिब्रेट करते हैं एट वर्ली ब्लू सी में एवरी ईयर ऑन 14th of Feb। तो दिस इज़ व्हाट आवर पार्टनर वी केयर डज इट। एंड अगर कोई पेशेंट को अगर कुछ अफोर्ड नहीं हो पाया, सो वी केयर टेक्स केयर अबाउट by reimbursing to the patients also। so ताकि क्या होवे कि किसी को कोई तकलीफ़ नहीं होनी चाहिए। हमारा 12 जन का हाउसकीपिंग का स्टाफ है एंड 12 जन का हमारा सिक्योरिटी का स्टाफ है। सो एंटायर फ्लोर रूम्स एवरीथिंग इज़ बीन क्लीनड अप एंड सिक्योरिटी है, सो दे कैन टेक केयर अबाउट इट। दिस व्हाट द फॅसिलिटी इज ऑल अबाउट। ओके, सरांनी आता काय काय फॅसिलिटी इथे पेशंट्स आणि पेशंटच्या नातेवाईकांना मिळणार आहेत ते सांगितलेले आहेत। तर आता सरांबरोबर आपण जाणार आहोत पहिले किचनमध्ये, आणि कशा प्रकारे फूड सर्व केलं जातं पेशंटला आणि कोणत्या क्वालिटीज आहे ते सुद्धा आपण बघूया, आणि मग आपण त्यांच्यासाठी ज्या काही रूम्स अवेलेबल असतात त्या सुद्धा बघूया। आणि शेवटी जर तुम्ही पेशंट्स असाल किंवा कोण पेशंटचे नातेवाईक हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही कुठे अप्लाय करायचं ते सुद्धा सर सांगणार आहेत। शेवटी तुम्हाला डायरेक्ट इथे यायचं नाही, इथे येऊन तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला फायदा होणार नाहीये। तुम्हाला जे काही रूम्स वगैरे अलॉट होणार आहेत त्या टाटा हॉस्पिटलमधूनच होणार आहेत, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ह्या लोकेशनवर येऊ नका, कृपा करून मी तुम्हाला विनंती करतो, जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट होणार नाही। सो आता आपण जाऊया सरांबरोबर किचनमध्ये। तर मंडळी मी आता ह्या किचनमध्ये आहे आणि इथे बघू शकता क्लीन आहे पूर्ण किचन, आणि बघा पूर्णपणे त्यांनी जे काही स्टॉक करून ठेवलेला आहे व्यवस्थित सगळा साठा, पेशंटसाठी जे काही जेवण बनवतात पूर्णपणे इथे बनलं जातं आणि भरपूर सारा इथे स्टॉक आहे त्यांचं। आणि अजून ही काय, ही कसली मशीन है? या सो अभी ये जो गैस का इश्यूज हुआ है ना, ओके। सो हमने ये राइस कुकर मंगवाया था। अच्छा। सो फॉर राइस एंड दाल इज टेकिंग प्लेस। सो जनरली हमारा जो मेन्यू होता है उसमें एक सूखा सब्जी, एक गीला सब्जी, दाल, राइस, रोटी एंड छाछ होती है। बट ये किचन ये गैस के वजह से हमने एक सब्जी कम कर दिया है एंड रोटी कम कर दिया है। सो बिकॉज जो भी गैस से हमको चलाना है एंड रोज के 150 जन को खाना खिलाना है, तीनों टाइम ब्रेकफास्ट, लंच एंड डिनर। सो जितना गैस कंज्यूम कर सकते हैं, दिस इज़ व्हाट वी डू इट। एंड जितना राइस कुकर से हेल्प मिलती है हम उतना राइस कुकर से हेल्प लेके हम दाल चावल जितना हो सकता है, क्योंकि ये 6 टन का ही कैपेसिटी है और हमारी रिक्वायरमेंट 8 से 9 टन रोज की होती है। तो ये 2 बार करना पड़ता है। दैट इज व्हाट द टाइम ऑफ माय कुक्स गोस। ओके मंडळी, इथे बघा, इथे स्टोर रूम आहे त्यांची, आणि बघा व्यवस्थित प्रकारे साठा केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा, जेणेकरून जे काही पेशंट्स आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता पडता नाही। आणि हे बघा मोठमोठ्या गोणी आणि व्यवस्थित सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे। इथे पण बघू शकता तुम्ही
इथे मोठमोठे डबे आहेत प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये सगळे पोहे वगैरे, रवा वगैरे प्रॉपर सगळे जे काय ब्रेकफास्टसाठी असू दे, जेवणासाठी असू दे, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली स्टोअर केलेल्या आहेत. 10 रुपयामध्ये पेशंट्स आणि पेशंटच्या नातेवाईकांना इथे जेवण उपलब्ध होणार आणि 5 रुपयामध्ये नाश्ता होणार आहे. तर हे बघा अशा प्रकारच्या ट्रॉल्या आहेत. सर आज कोणकोणते पदार्थ आहेत जरा सांगता का तुम्ही? या आज एक दाल है, आपके राइस है, अच्छा, ये मूंग है, मूंग का सब्जी मूंग है. का सब्जी है ओके. एंड मूंग है ना आज, और ये कौन सा दाल है? दाल ही दाल है. एंड मूंग है आज. उस And सलाड भी है सलाड सर. है आज. ओके, वो दिखाएंगे सलाड. अच्छा, छाछ है. और छाछ भी आहे. छाछ. हे सर्व तुम्हाला म्हणजे जी इथे पेशंट्स आहेत आणि त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना 10 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहेत. आणि आता जे काय पेशंट्स किंवा नातेवाईक येतील त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया यांचं म्हणजे जेवण कसं असतं ते. म्हणजे 10 रुपयामध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारचं असं द्यायचं म्हणून देत नाही आहेत. त्यांना एक चांगल्या क्वालिटीचं फूड ते सर्व करतायत त्यांच्या संस्थेतर्फे. ते बघू शकता तुम्ही. आता एक ह्या ताई आलेल्या आहेत. मैम आप कभी से हो? आपको कितना दिन हो गया इधर आके? 10-12 दिन। 10 दिन हो गया. कैसा है इधर का खाना? नहीं, खाना बहुत अच्छा है। अच्छा अच्छा. हमको बनाने की भी जरूरत नहीं पड़ती, बनाने की जरूरत नहीं पड़ती। मैं खुद पेशेंट हूँ। अच्छा, आप पेशेंट हो. हाँ और आपके साथ जो भी है रिलेटिव उनके लिए भी खाना अच्छे से हाँ, मिलता है? हो जाता है खाना। और ब्रेकफास्ट जो हाँ. नाश्ता वगैरह रहता है वो नाश्ता वगैरह भी बढ़िया आता है। ओके ऑन टाइम रहता है और हाँ. खाने का क्वालिटी भी अच्छा है. हाँ, ओके ओवरऑल आज अबाउट द फैसिलिटीज. ओके. और जो इधर रहने का व्यवस्था है, रूम्स वगैरह नहीं, है, रहने की व्यवस्था भी अच्छा है। खूप अच्छा है. हाँ, ओके ठीक. तर मंडळी मी आता एका फ्लोअरवर आहे जिथे पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. आणि आता मिरल सर आपल्याला सांगतील इथे काय काय व्यवस्था आहे आणि कशा प्रकारच्या रूम्स आहेत. आणि इथे मला तर बघून एकदम क्लीन वाटतं आणि एक छान असा सुगंध सुटलेला प्रॉपर त्यांनी क्लिनिंग केलेली. इथे बघू शकता तुम्ही खाली वॉल वगैरे आणि खूप छान प्रकारे कुठेही अशी तुम्हाला घाण वाटणार नाहीये. सर काय सांगाल तुमच्या या अकोमोडेशन बद्दल? यहाँ पे 100 रूम्स का जो अकोमोडेशंस है, अच्छा. सो 250 स्क्वायर फीट का एक फ्लैट है. हमने उसको स्टूडियो अपार्टमेंट बनाया है. ओके. हम बाद में फ्लैट देख लेते हैं. सो सोफ़ा कम बेड दिया है, डबल बेड है, अच्छा. किचन में प्रॉपर बेसिक एसेसरीज है, एक वॉश एरिया, एक बाथ एरिया है, ओके. 24 आवर्स वाटर सप्लाई है. टोटल 12 जन का हाउसकीपिंग स्टाफ है जो अच्छा. पूरा दिन फ्लोर क्लीन करते हैं. दिन में एक बार रूम्स क्लीन अप हो जाते हैं. Very जब भी पेशेंट का चेकिंग या चेकआउट होता है तो पूरी रूम सैनिटाइज हो जाती है, लिनन सारे चेंज हो जाते हैं. ओके. ऐसे लिनन्स हमारे एवरी ऑल्टरनेट डेज चेंज होते हैं, लेकिन जब भी पेशेंट 30 डेज के बाद चेकिंग चेकआउट होते हैं, कर्टन्स एंड एवरीथिंग इज बिन गेट चेंज. ओके. एवरी ऑल्टरनेट फ्लोर सिक्योरिटीज़ है. कभी कोई पेशेंट्स को इमरजेंसी में कहाँ लेके जाना है, ओके. so housekeeping staff cannot pick up na, so they need someone support. So every alternate day floor we have this facility. And सारे फ्लोर्स पे हमने वोल्टास का कूलर्स लगाए हुए हैं. Very nice. हर एक के रूम में वाटर फिल्टर तो है ही है, ओके. लेकिन अगर ठंडा पानी चाहिए तो दे डोंट नीड टू आस्क समवन, वहाँ पे है. और ओके. पूरे फ्लोर पे ये बेंचेस रखी है और फैंस रखे हैं, यस. क्योंकि ये सारे फ्लोर्स पे सेम अरेंजमेंट है. यू कैन चेक ऑल द फ्लोर्स, ओके. क्योंकि पेशेंट्स पूरे दिन रूम्स में होते हैं, दे नीड समथिंग टू रिलैक्स आउट, तो दे कम सेट ओवर हियर. तो यहाँ पे भी उनको गर्मी वैसा होता नहीं है, दे कैन कम एंड रिलैक्स एंड सेट. येस. दिस हाउ इट इज ऑल अबाउट. ओके. तर मंडळी इथे बघू शकता प्रत्येक फ्लोअरवर अशी बसण्याची अरेंजमेंट आहेत, बेंचेस आहेत आणि हे बघा इथे फॅन सुद्धा आहेत आणि खूप क्लीन आहे. एखाद्या पेशंटला रिकव्हरीसाठी एखादी जागा पाहिजे असते तर ती इथे प्रॉपर त्यांनी मेंटेन केलेली आहे. पेशंट रूममध्ये बसून सरांनी सांगितल्याप्रमाणे कंटाळणार, त्यामुळे त्याला फ्लोअरवर फिरण्यासाठी आणि बसण्यासाठी एक मोकळीक जागा मिळावी म्हणून खूप अशी छान व्यवस्था केली आहे. आता आपण ह्या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ज्या रूम्स आहेत त्याची क्वालिटी बघूया या. तर मंडळी ही बघा ही अशा प्रकारच्या रूम्स आहेत आणि इथे आल्या आल्या एक वेगळीच वाईब येते. आणि बघा किती क्लीन नीट आणि पूर्णपणे फर्निचर बनवलेली रूम आहे.
सर काय सांगाल, काय काय ऍक्सेसरीज तुम्ही इथे देता, फर्निचर वगैरे, आणि काय Right. काय वस्तू देणार So, आहेत जैसे मैंने पेशंट्सना? आपको बताया स्टूडियो अपार्टमेंट्स है. येस. सो ये मेरा लिविंग एरिया है, ये सोफा कम बेड है. अच्छा सो ये सोफा कम बेड इसलिए है कि अगर जो भी पेशेंट के साथ अटेंडेंट है, अच्छा. वी अलाउड अप टू 2 अटेंडेंट, लेकिन Okay. कभी कभार एक ही अटेंडेंट ही रहते हैं, तो ओके. इट्स वेरी कंफर्टेबल. येस. ये मेरा डाइनिंग एरिया है विद 2 चेयर्स. ओके. हर फ्लैट में टीवी प्रोवाइड किया है, हैथवे का केबल है, ओके. एंड वाईफाई भी प्रोवाइडेड अच्छा, है. वाईफाई सर्विस भी देगी? वाईफाई सर्विस भी है, वी डोंट चार्ज, ये Okay. सारा फ्री में है. ओके. राइट. एंड जैसे आप इंटरनल आएंगे, सो ये बेडरूम है. ओके. सो अगेन ये बेडरूम के अंदर हम पेशेंट्स को रखते हैं, उसके साथ एक टॉवेल एंड एक हैंड टॉवेल देते हैं. दिस इज माय स्टोरेज एरिया, जहाँ पे अच्छा. वो कपड़े रख सकते हैं. वेरी राइट. अगेन ये दोनों जो लिनन्स है मेरे, एवरी ऑल्टरनेट डेज गोज फॉर लॉन्ड्री. ओके. और जब भी पेशेंट चेकआउट करेंगे, ये जितने भी कर्टन्स आप देख रहे हो, ओके. ये चेंज हो जाते हैं व्हेन वी हैव न्यू पेशेंट्स कमिंग इन. पूरा सैनिटाइज हो जाएगा. वेरी नाइस सर. सेम ये जो किचन है, ओके सर. सो किचन तो हमारा नीचे फुल फ्लैश है ही, जहाँ पे हम खाना प्रोवाइड करते हैं. ओके. सो ये यहाँ पे हमने बेसिक एम्यूनिटीज दे दी है, एक इंडक्शन से, और बेसिक चाय बनाना है, मैगी बनाना है, या कुछ भी बनाना है, दैट्स यू कैन डू इट. वेरी नाइस. हर रूम में फ्रिज प्रोवाइड किया हुआ है. अच्छा. और ये एक अलमारी दी है जो अपना पर्सनल बिलोंगिंग रखना है, क्योंकि 30 दिन तक उनको रहना है यहाँ पे. यस. एक वॉश एरिया एंड अ बाथ एरिया है, और हमने वाटर टैंक्स लगाया है क्योंकि यहाँ पे पानी की समस्या है. और पानी इसलिए हम रखते हैं क्योंकि इनको टाटा हॉस्पिटल में जाना होता है एज पर द अपॉइंटमेंट्स. Yes. और यहाँ पे अगर पानी नहीं मिला तो उनका अपॉइंटमेंट डिले हो जाएगा. एंड यू नो हाउ क्रुशियल इट इज टू गेट एन अपॉइंटमेंट एट टाटा हॉस्पिटल. सर इथे वॉलवर कोणती माहिती लिहिली आहे, जरा सांगता का तुम्ही? या सो ये बेसिकली रूल्स एंड रेगुलेशंस है अच्छा. कि आपको यहाँ पे फर्स्ट मेरा रूल्स एंड रेगुलेशंस है कि आपको क्या सुविधा प्राप्त हो रही है, आपको Okay. कैसा रहना है, कैसा यहाँ पे चेकिंग चेकआउट का प्रोसेस है, अगर कोई तकलीफ है तो कौन से ऑफिस में आके बात करनी है. ओके. सेकंड मेरे फूड सर्विस का है, कितने बजे से क्या टाइमिंग पे ब्रेकफास्ट, लंच एंड डिनर अवेलेबल रहेगा, वेरी नाइस. और कूपन सिस्टम्स कैसा है. और यहाँ पे टीवी के रूल्स रेगुलेशंस है कि कितने टाइम में टीवी ऑन करना है, नहीं करना है, आपका वॉल्यूम कितना हाई रखना है, स्लो करना है, बिकॉज ये सारे पेशेंट्स हैं ना. यस. और ये 4 लैंग्वेज में इसलिए बनाया है कि इंग्लिश, हिंदी, मराठी इज अ कॉमन लैंग्वेज. Bengali specific we have given because we have 70 to 80% patients coming from West Bengal. व्हेरी नाइस सर. So that is how it is. बघा मंडळी, किती छान प्रकारे त्यांनी इथे रूम्स दिलेले आहेत पेशंटला. एखादी संस्था द्यायचं म्हणून देत नाही आहे ही, म्हणजे पेशंटला इथे राहून त्यांची जी काय ट्रीटमेंट असेल त्याच्यामध्ये खूप मदत होणार आहे, त्यांना चांगली वाईब मिळणार आहे, घरामध्ये चांगलं वातावरण असलं की पेशंटची रिकव्हरी सुद्धा फास्ट होते. तर मंडळी, आता तुम्ही बघितलं पेशंटला कोणत्या प्रकारचं खाणं सर्व केलं जातं. सध्या गॅसेस इश्यू असल्या कारणाने त्यांच्याकडे चपाती आणि एक भाजी कमी आहे, पण एक 2 चपात्या, भाजी 2 देतात, डाळ देतात, भात देतात, आणि चांगल्या प्रकारचं खाणं तुम्हाला मिळणार आहे. 5 रुपयामध्ये ब्रेकफास्ट, 10 रुपयामध्ये जेवण अवेलेबल होणार आहे. आणि रूम्स तर तुम्ही बघितलाच असाल केवढ्या छान आणि क्लीन, नीट, आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. तर ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला, तुमच्याकडे कोण कॅन्सर पेशंट्स असतील किंवा जर नातेवाईक जर कोणी हे व्हिडिओ बघत असतील तर ते कसं अप्लाय करायचं ते सरांकडून आपण जाणून घेऊया. या सो टाटा में बेसिकली जिसकी ट्रीटमेंट्स चल रही है उनका एक फाइल नंबर है. ओके. ऑन द बेसिस ऑफ द फाइल नंबर वो पता चलेगा कि इनको स्टे की ज़रूरत है कि नहीं है. ओके. ज़्यादा सिवियरिटी है Okay. तो वो सीवियर पेशेंट्स को यहाँ पे अकोमोडेशन नहीं मिलता है. Okay. इसका 3rd 4th कैटेगरी के है कि जहाँ पे सिर्फ कीमो है, Okay. लाइट पेशेंट्स है, तो उनको ही यहाँ पे अलाउड किया जाता है ताकि कहाँ पे भी कोई डिजीज़ या एलिमेंट स्प्रेड नहीं हो गए. ओके सर, पण हे फायनान्शियल कॅटेगरीवर ठरवलं जातं का? हाँ, ये फाइनेंशियल कैटेगरीज पे, जैसे मैंने प्रीवियसली बताया कि अगर ज़ीरो है, इफ़ यू कैन नॉट अफोर्ड इट, इट इज़ ज़ीरो. इफ़ यू कैन अफोर्ड इट, इट इज़ 300 पर डे. इफ़ यू कैन अफोर्ड लिटिल बिट मोर, इट इज़ 600 पर डे. ओके. और आपने कभी 600 या 300 कैटेगरी में आप आ भी गए और पैसा दे भी दिया, और फिर हमारे टीम को लगा कि आपके रियल में फाइनेंशियल पोजीशंस नहीं है, ओके. सो हमारे जो पार्टनर है वी केयर, दे रीअम्बर्स ऑल्सो.
ओके that amount. सर मॅक्झिमम किती डेज पर्यंत ह्या रूम्स अलॉट केल्या हम जातात? 30 डेज तक अलाउड करते हैं Okay. और अगर कोई क्रिटिकल है ओके एंड टाटा रिकमेंड करते हैं देन ओनली हम स्टे इनका एक्सटेंड करते हैं. ओके. तो बेसिकली सर ह्या जे काय आहेत त्यांच्या ज्या टाटामध्ये ट्रीटमेंट असतात यांची डेट जाऊ नये याच्या कारणासाठी इथे अवेलेबिलिटी दिलेली आहे. एब्सोल्युटली वैसा Okay. ही है. एंड आप किसी को भी देखना है फैसिलिटी यू आर मोस्ट वेलकम. और आपको कभी भी लगे कि हमको कैंसर पेशेंट्स के लिए फूड सर्व करना है या खाना खिलाना है, आप कभी भी आके खाना खिला सकते हो. इसमें कोई स्पेसिफिक अमाउंट नहीं है. आप 2,000 रुपया 3,000 रुपया जितना भी आपकी कैपेसिटी है यू कैन गो टू द हाइएस्ट अमाउंट यू कैन गिव एज डोनेशंस एंड दिस ऑल गोज टुवर्ड्स हिज केअर. ओके. तर मंडळी मिरज सरांनी बघा खूप छान माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ भरपूर शेअर करा जेणेकरून जे काही गरजू पेशंट्स आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आणि जर तुम्ही या संस्थेला काही डोनेट करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देणार आहे. तुम्ही त्यांच्या साईटवर जाऊन तुम्ही डोनेशन करू शकता. तर मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून मी भरपूर सारी माहिती तुम्हाला आता दिलेली आहे आणि आज मी तुम्हाला व्हिडिओ लाईक करा किंवा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला असं मी सांगणार नाही आहे. फक्त या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अवेअरनेस पसरेल आणि जे काही पेशंट्स असतील कॅन्सर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि ही जी काही सुविधा आहे त्यांना उपभोगता येईल आणि जेणेकरून त्यांच्या आयुष्यामध्ये थोडंसं सोपं होण्यास मदत होईल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.